ही खरी घटना महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची आहे. जिल्ह्याचे नाव आहे चंद्रपूर आणि चंद्रपूरचा एक तालुका लागतो सिंदेवाही. सिंदेवाहीतल्या एका गावातल्या जुन्या गोदाम परिसरातल्या ह्या घटना घडल्या. एक महिला जिचं नाव सुनीता आहे ती नागपूरमध्ये राहते. सुनीता दररोज सकाळ संध्याकाळ तिच्या भावाशी आणि भाऊजाईशी बोलते आणि त्यांचा हाल विचारते. भावाशी बोलल्यावर भाऊजाईशी नक्कीच बोलते आणि भाऊजाईशी बोलल्यावर दोघांपैकी कोणाशी तरी बोलतेच. भाऊ आणि भाऊजाई ह्यांचे वय सुमारे 60 ते 62 वर्षाचे होते. तारीख होती 9 डिसेंबर 2025. सुनीताने सकाळी 7 वाजता तिची भाऊजाई मंजुळा देवी यांना फोन केला, पण फोन बंद होता. थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न केला, पण बोलता आले नाही. त्यानंतर तिने तिच्या भावाला, ज्याचे नाव शरदचंद्र होते, त्याला फोन केला. शरदचंद्रचा नंबरही बंद आला. सुनीता थोडी चिंतित झाली. पुन्हा प्रयत्न करण्याचा विचार करत बसली, पण वेळ निघून गेला. संध्याकाळ झाली तरीही बोलता आले नाही. तिने संपूर्ण दिवसात अनेक वेळा प्रयत्न केले, पण यश आले नाही. पुढची तारीख 10 डिसेंबर आली. पुन्हा प्रयत्न केला, अयशस्वी. फोन बंदच होता. 11 डिसेंबरही अशाच प्रयत्नात गेला. शेवटी सुनीताने तिचा भाचा, ज्याचे नाव अजिंक्य उर्फ अजू आहे, त्याला फोन करून सांगितले, बाळा तुझ्या आईशी बोलून दे. तिचा फोन बंद येतोय. माझ्याशी बोलता येत नाही. शक्य असेल तर तुझ्या बाबांशी बोलवून दे. मी खूप चिंतित आहे. 3 दिवस प्रयत्न करत आहे. अर्जुनने हे ऐकले आणि काकू ठीक आहे, मी बोलवतो. पण तो गप्पात रमला आणि संपूर्ण दिवस तसाच निघून गेला. पुढची तारीख 12 डिसेंबर आली. आता अजिंक्यची बहीण वैशालीचा फोन आला. आई बाबांचा दोघांचाही फोन बंद येतोय. काहीतरी करून त्यांच्याशी बोलवून दे. आजी म्हणाला, मी त्यांच्याशी बोलवण्याचा का प्रयत्न करू? काकूचा अनेकदा फोन आलेला आहे. खरं तर ते घरी सापडतच नाहीत. अचानक गायब झाले आहेत. मी शोधत आहे, तूही मदत कर. भावाने बहिणीशी असा संवाद केल्यावर तो म्हणाला, मी शोधायला निघतोय. 2 तास गेले, तो देखील बंद पडला. आता आई वडिलांचे नंबर बंद होते आणि भावाचा नंबरही बंद झाला. 12 तारीख संपुष्टात आली. 24 तासापेक्षा जास्त वेळ गेला, पण अजूचा फोन अजूनही बंदच येत होता. वैशाली चिंतित झाली आणि सिंदेवाही ठाण्यात गेली. तिने सांगितले, सर माझे वडील शरदचंद्र वय 62 वर्ष, माझी आई मंजुळा देवी वय 60 वर्ष आणि माझा भाऊ अजिंक्य उर्फ अज्जू वय 37 वर्ष हे सर्व गायब आहेत. अचानक नाहीसे झाले. सर्वत्र शोधलं पण सापडत नाहीत. कृपया मदत करा. पोलिसांनी हे ऐकल्यावर गहाळ व्यक्तीची FIR दाखल केली. नंतर नंबरावर नजर ठेवली. CDR काढली, पण काहीच उमजलं नाही. 13, 14, 15 तारखा निघून गेल्या. 15 तारखेला अचानक अजिंक्य उर्फ अज्जूचा फोन चालू झाला आणि फोन चालू झाल्यावर सर्वप्रथम त्याने आपल्या बहिणी वैशालीलाच फोन केला. वैशालीशी म्हणाला, बहीण घरावर जा, एक कुलूप होतं त्यावर आणखी एक कुलूप कोणीतरी लावलंय. त्याची चावी तुझ्याकडे आहे का? भावाने असं विचारल्यावर बहीण म्हणाली, चावी माझ्याकडे आहे, तू काळजी करू नको, लगेच पाठवते. चावी पाठवण्याची तयारी चालू असतानाच पोलीस हजर झाले. पोलिसांनी अजूकडे विचारले, भावा तुझा फोन 2-3 दिवस बंद होता, काय प्रकार आहे? कुठे होतास? तो म्हणाला, सर मी नागपूरच्या घाटावर आईबापांना शोधत होतो. त्यांच्याशी थोडं भांडण झालं होतं. ते रागाने निघून गेले होते. आता ते सापडत नाहीत. मी स्वतः चिंतित आहे. पोलिसांनी त्याच्याशी बोलणे सुरू केले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तू कुठे होतास, तुझा नंबर, जी स्थान माहिती सर्व्हिलन्सद्वारे देत होती, ज्या व्यक्तीशी CDRनुसार संवाद होत होता, त्याच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं की तो खोटं बोलत होता. प्रत्येक वेळी त्याचं नवीन सांगणं होतं. पोलिसांना जाणवलं की हाच संशयित आहे. यानेच आई वडिलाबरोबर काहीतरी केलं असावं. पोलिसांना आता अजिंक्य उर्फ अज्जू, जो चंद्रपूरमध्ये राहून क्वालिटी इंजिनियर म्हणून नोकरी करत होता, त्याची कडक चौकशी सुरू केली. कडक चौकशी केल्यावर त्याने संपूर्ण कहाणी सांगितली. साल 2019ची गोष्ट आहे. त्याने BTechची पढाई पूर्ण केली होती. नोकरीच्या शोधात लागला आणि सुमारे 750 किलोमीटर दूर चंद्रपूरहून त्याला एक कॉल आली की क्वालिटी इंजिनियरची नोकरी आहे, कराल का? तो नोकरीसाठी चंद्रपूरला गेला आणि तिथे राहू लागला. कधी कधी घरच्यांशी बोलत असे, पण लॉकडाऊन लागल्यावर घरच्यांशी संपर्क तुटला. भेटणं जाणं बंद झालं. याच दरम्यान जवळच राहणारी एक मुलगी, जी ब्युटी पार्लरमध्ये काम करायची, ती त्याच्याकडे पाहत असे. एके दिवशी तिने विचारलं, तुम्ही घरी का गेला नाही? त्याने संपूर्ण परिस्थिती सांगितली. त्यानंतर त्या मुलीचा त्याच्याशी जवळीक वाढू लागली. मुलगी त्याची मदत करू लागली. कधी खाना बनवून, कधी कपडे धुवून, कधी राहणीमानीत. कधी त्यांची मैत्री झाली आणि मैत्री प्रेमात बदलली, कळलंच नाही. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. दोघांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली. पण मुलगी मुस्लिम कुटुंबातील होती आणि मुलगा हिंदू कुटुंबातील. मुलीच्या कुटुंबातील फारसे कोणी नव्हते. कोणी विरोध करणारा नव्हता. पण मुलग्याच्या कुटुंबातील बहुतेक जण विरोध करणारे होते. त्याची मोठी बहीण वैशाली असो, प्रज्ञा असो किंवा स्वप्ना असो, तिघी बहिणी होत्या आणि तो एकुलता एक भाऊ होता. सर्वांनी स्पष्ट नकार दिला. वडील रेल्वेमध्ये लोको पायलट होते आणि आई गृहिणी होती. सर्वांनी स्पष्ट सांगितलं की मुस्लिम मुलगी आमच्या घरात कुठल्याही किमतीने येणार नाही. पण तो एकुलता एक मुलगा आपल्या हट्टावर अडत राहिला आणि कुटुंबाला मागे टाकून त्याने प्रेमविवाह केला. प्रेमविवाह केल्यानंतर घरच्यांनी ह्या लग्नाला मान्यता दिली नाही. स्पष्ट सांगितले, तू या घरात येणार नाही आणि तुझी बायको पण कधी या घरात येणार नाही. तुमच्याशी आमचा कुठलाही नातेसंबंध नाही. पण मुलगा असा होता, उशिरा लवकर जेव्हा बोलणे होत असे तेव्हा त्याला येण्यास कोणी हरकत घेत नसत.
पण बायको घेऊन येण्यास पूर्णपणे हरकत होती. याच दरम्यान जेव्हा घरचे बोलत असत तेव्हा विचारत असत, तू नमाज वाचायला शिकलास का? तिने तुला आतापर्यंत तिच्या सगळ्या धर्माच्या गोष्टी शिकवल्या असतील. तिने तुला मटणंही शिकवलं असेल. तिने तुला पक्का मुसलमान बनवलं असेल. अशाच तऱ्हेचे प्रश्न असत. पण तो मुलगा स्पष्ट सांगत असे, आई बाबा बहीण, मी सर्वांना सांगतो की तिने आपला धर्म सोडला आहे. म्हणजे मुस्लिम धर्म सोडून ती हिंदू धर्मातील सर्व रीतिरिवाज पाळते. पण आता ती मुस्लिम राहिलेली नाही. ती आपल्यासारखीच झाली आहे. घरच्यांना अजिबात विश्वास नव्हता. वेळ पुढे सरकत होता. प्रथम एक मुलगी झाली, नंतर एक मुलगा झाला. दोघेही लहान होते. त्यांनी नंतर या दरम्यान घरच्यांनी त्याच्यावर दबाव आणणे सुरू केले. 30 जून 2025 रोजी लोको पायलट वडील निवृत्त झाले. वडिलांच्या निवृत्तीच्या वेळी तो आला होता. तेव्हा त्याला स्पष्ट सांगितले गेले, तुझ्या बायकोपासून तू घटस्फोट घे आणि तिथला सगळं सोडून इकडे ये. आमच्याबरोबर राहा. मुलगा म्हणाला, ठीक आहे, मी बोलतो. मुलग्यावर सतत दबाव येत होता. शेवटी मुलग्याने त्या मुलीशी बोलणे केले. तो म्हणाला, माझ्या घरचे तुला स्वीकारायला तयार नाहीत. मी काय करू? आता आपले 2 मुलंही झाले आहेत. मी त्यांना सोडून येऊ तर त्यातही अडचण आहे. एकंदरीत दोघांनी निर्णय घेतला. तिने सांगितले, ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा, पण मी मुलांचं पालनपोषण कशाकरिता करू? काहीतरी माझ्यासाठी इंतजाम करून जा. तेव्हा दोघांची परस्पर सहमती झाली आणि सहमतीनंतर हे ठरलं की 1 लाख रुपये तू इंतजाम कर आणि घटस्फोट घे. मी मुलांसोबत ब्युटी पार्लरचं काम सुरू करेन आणि मुलांचं पालन करेन. तू जाऊ शकतोस. जेव्हा मुलीने हे सांगितलं तेव्हा अजिंक्य उर्फ अजूने कुटुंबाशी बोलणं केलं. ही घटना घडण्यापूर्वी सुमारे 3 महिने तो आल्यावर आईशी बहिणीशी बोलल्यावर म्हणाला, मुलगी तयार आहे, पण ती 1 लाख रुपये मागत आहे. तुम्ही 1 लाख रुपयाचा इंतजाम करा, मग मी तिच्यापासून घटस्फोट घेतो. घरचे म्हणाली, हे तुझंच केलं आहे, त्यात आमचा काही मतलब नाही. कसंही कर, आमच्याकडून पैसे देणार नाही. अशी बोलणी होती. रोज घरात काही ना काही वाद होत राहायचे. अशा एकदा वादात 8 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 8 वाजता आईशी बोलत होता. जेव्हा पैशाची मागणी केली तेव्हा आईला राग आला. आईने त्याला पकडले आणि धक्के देऊन घराबाहेर काढले. तू इथून घराबाहेर निघ. जेव्हा घराबाहेर काढण्याची बात आली तेव्हा मुलगा म्हणाला, तू विसरत आहे, खरं तर तू या घरात पाहुणे आहेस. हे घर माझं आहे. मी या घराचा मालक आहे. आईनं विचारलं, तू कसा मालक आहेस? तेव्हा त्याने आठवण करून दिली. रामनारायण नाव ऐकले का? रामनारायण हे त्या मुलाचे आजोबा होते. लहानपणीच आजोबांनी त्याला नवासा केला होता, म्हणजे संपूर्ण घर दिलं होतं. आणि हे लोक त्यांचं मूळ गाव जे कैरावत कोतवाली परिसरातलं खरसेनपूर होतं तिथले मूळ रहिवासी होते. पण जेव्हा त्यांना घर दिलं गेलं तेव्हा हे संपूर्ण कुटुंब इथं येऊन राहू लागलं. इथं म्हणजे ज्यांचं गाव होतं सिंदेवाही ठाणा क्षेत्रातलं अहमदपूर, तिथे येऊन राहू लागले. मग त्यांना म्हटलं, हे घर माझं आहे. माझ्या आजोबांनी मला दिले, म्हणून तू येथून निघ. जेव्हा त्याने आईला धक्का दिला तेव्हा आईला राग आला. आईने एकामागून एक अनेक थप्पड त्या मुलाच्या डोक्यावर ओढले आणि आईने थप्पड ओढल्यावर मुलाला जोराचा राग आला. जवळच एक सिलबट्टा ठेवलेला होता. त्याने तो सिलबट्टा पूर्ण ताकदीने उचलला आणि आईच्या डोक्यावर मारला. जसा आईच्या डोक्यावर बट्टा लागला तशी आई जमिनीवर कोसळली आणि तळपू लागली. याच दरम्यान त्याचे वडील शरदचंद्रही तेथे आले. येऊन पाहिले आणि म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली? तू तुझ्या आईवर हात उचलतोस? आता बघ मी तुझ्याशी काय करतो. लगेच त्यांनी मोबाईल काढला आणि 112वर पोलिसांना कॉल करण्याचा प्रयत्न सुरू केला. मुलाने अजिंक्य उर्फ अजूने त्याच्या वडिलांनाही तसाच सिलबट्टा मारला जसा आईला मारला. वडीलही आणि आईही दोघेही जमिनीवर कोसळले आणि तळपडत होते, किंकाळ्या फोडत होते. याच दरम्यान तो 20 मिनिटासाठी गेला. जे घर बांधलेलं होतं ते 3 मजली होतं. 20 मिनिटात तो खालच्या मजल्यावर गेला आणि लोखंडी कापणारी आरी घेऊन आला. आल्यावर त्याने आईच्या पायापासून कापणे सुरू केले. जसा कापत होता तसा वडील रडत होते, चित्कार करत होते. त्याला वाटले की कदाचित याच्या चित्काराचा आवाज बाहेर जाऊ नये. याच दरम्यान त्याने एका दोरीची तयारी केली आणि त्याच्या वडिलांचा गळा दाबला. जोपर्यंत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला नाही आणि वडील शांत झाले. आईमध्ये दमच नव्हता. ती आधीच निश्चेष्ट झाली होती. त्याने आईचे 3 भाग केले. 1 भाग छातीपासून, 1 भाग गुडघ्यापासून आणि संपूर्ण शरीराचे 3 भाग केले. वडिलांचेही 3 भाग केले आणि 3 भाग केल्यावर त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये म्हणजे 6 पिशव्यांमध्ये ठेवले. त्यात काही आतडी किंवा घाण निघाली ती त्याने एकत्रित पॉलिथिनमध्ये ठेवली. असं करता करता सकाळी 4 वाजले ते कळलंच नाही. आणि जेव्हा सुमारे सकाळी 4 वाजण्याचा वेळ होता तेव्हा तो उठल्यावर सगळा सामान आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये नंबर MH34B 6304 त्याने 7 पॅकेट ठेवले. 7 पॅकेट ठेवल्यावर ज्यात त्याच्या बॅगेत वडिलांच्या शवाचे तुकडे होते आणि आईच्या शवाचे तुकडे उचलल्यावर सरळ सुमारे 8 किलोमीटर दूर गेला. 8 किलोमीटर दूर गोदावरी नदीच्या बेलावर घाटावर गेला आणि तिथे पोहोचल्यावर त्यात 7 पॉलिथिनच्या पिशव्या तिथे टाकल्या आणि जशा टाकल्या तसा तो परत आपल्या घरी आला. जेव्हा घरी आला तेव्हा पाहिले की आईच्या शवाचा 1 भाग म्हणजे 1 पाय तिथेच राहून गेला. घाईघाईत त्याला कळलंच नव्हतं. त्याने पुन्हा संपूर्ण घराची सफाई केली. प्रत्येक भाग स्वच्छ केल्यावर पुन्हा एका पिशवीत आईचा पाय ठेवला आणि पाय ठेवल्यावर तिथून जबलपूरला गेला. जलालपूरला एक सई नदी आहे आणि त्या नदीत जाऊन तो भाग टाकला. जेव्हा पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार ऐकला तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना विचार करावा लागला. यानंतर पोलिसांची टीम तयार करण्यात आली. सुमारे 40 गोताखोर होते आणि ते शोधण्यात लागले की अवशेष कुठे टाकले होते. जलालपूरच्या सई नदीवर पोहोचले. तिथे गेल्यावर शेवटचा टाकलेला भाग शोधला आणि तो भाग सापडला.
पण गोदावरी नदीत जेव्हा शवाचे तुकडे शोधले गेले तेव्हा त्यातील काही भाग सापडले, संपूर्ण भाग सापडले नाही. शेवटी 40 गोताखोरांच्या मदतीने अनेक प्रयत्न केले गेले आणि हे समजले की कदाचित कोणत्या तरी जीवाने किंवा माशांनी हे अवशेष खाल्ले असावेत. पण जेव्हा प्रकारचे उघडकीस आला तेव्हा तिघी बहिणींचा विश्वास बसत नव्हता, काकूंचा विश्वास बसत नव्हता आणि जी सुमारे 750 किलोमीटर दूर बसलेली त्याची बायको होती तिलाही विश्वास बसत नव्हता की तिच्या पतीने असा भयानक प्रकार घडवून आणला. जेव्हा पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार पुनर्रचना करून घेतला, पोलीस म्हणाले, तू कसा हा प्रकार घडवून आणला? तेव्हा त्याने या प्रकाराची पुनर्रचना केली. तेव्हा सुमारे 25 मिनिट लागली आणि 25 मिनिटापर्यंत त्याने रडत रडत सुस्कारत ही संपूर्ण कहाणी सांगितली. जेव्हा तो ही कहाणी सांगत होता, रडत होता, तेव्हा प्रत्येकजण हे पाहून भावूक झाला. विचार करावा लागला. त्याला विचारले गेले, तू हे सर्व का केलं? तो म्हणू लागला, मला स्वतःला कळत नाही की मी काय करत होतो, का करत होतो आणि हे सर्व कसं करत होतो. त्याने चूक केली. त्याने आपले आईवडील मारले. केवळ आईवडिलांनाच मारले नाही तर ज्याची जी 2 मुलं चंद्रपूरमध्ये राहतात त्याची बायको राहते तीही एका प्रकारे विधवेप्रमाणे जगणार आहे. आणि ज्या बहिणी होत्या त्यांचा एकुलता एक भाऊ आता कारागृहात आपले आयुष्य काढेल. त्यांच्या बहिणींना काय वाटून सदमा बसेल. जी त्याची काकू होती, जी दररोज सकाळ संध्याकाळ भाऊजाईशी बोलायची, ते कधीच त्यांच्याशी बोलू शकणार नाही. जेव्हा हा प्रकार लोकांसमोर आला तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता की एकुलत्या एक मुलाने अखेर इतका भयानक प्रकार कसा घडवून आणला. मित्रांनो, ह्या संपूर्ण प्रकाराचे श्रवण करण्याचा हेतू कोणाला त्रास देणे नाही, कोणाला दुःख करणे नाही, तर तुम्हाला जागृत करणे आहे आणि सावध करणे आहे. तुम्हाला सांगणे आहे, दाखवणे आहे की अनेकदा आपण भावनेच्या आहारी जाऊन नातेसंबंधांना नवे जन्म देतो. म्हणून विचारपूर्वक नातेसंबंध जन्माला घालावेत. आणि किमानपेक्षा जेव्हा आईवडील, भाऊ बहिणी, कुटुंबातील इतर सदस्य त्या नात्यासाठी तयार नव्हते तर त्याने एकदा निर्णय घ्यायला हवा होता. त्याने कदाचित चुकीचा निर्णय घेतला आणि या चुकीच्या निर्णयामुळे एक नाही तर अनेक जीवन संपूर्णपणे नाश झाली. जाता जाता